बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. अतिशय निर्घृणपणे संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडसह 7 जणांना अटक करण्यात आली असून अद्यापही एक आरोपी फरार आहे. आपल्या भावाला न्याय मिळावा, वडिलांना न्याय मिळावा म्हणून धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांनी विविध जिल्ह्यात जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपुढे आपलं गाऱ्हाणं मांडलं होतं. तर नुकतेच पुण्यात हुंड्यासाठी छळ केल्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललेल्या वैष्णवी हगवणेच्या घरी जाऊन धनंजय देशमुख आणि वैभवीने सांत्वन केलं. धनंजय देशमुख यांनी वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांच्यासमवेत कायदेशीर प्रक्रियेने ही लढाई लढण्याच्या अनुषंगाने चर्चा केल्याचे समजते. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय बीडमधून भर पावसात पुण्यातील अनिल कसपटे यांच्या घरी भेटीसाठी पोहोचले. हुंड्यासाठी सासरच्यांनी छळ केल्यामुळे आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणेच्या माहेरी कसपटे कुटुंबियांना सांत्वनपर भेटण्यासाठी देशमुख कुटुंबीय आले होते. यावेळी धनंजय देशमुख यांनी अनिल कसपटेंसोबत घडलेल्या घटनेसंदर्भाने चर्चा केली. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून पुण्यातही जोरदार पाऊस पडत आहे. या भर पावसात देशमुख कुटुंबियांनी वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान धनंजय देशमुख, वैभवी देशमुख आणि राजश्री देशमुख यांच्यासह संतोष देशमुख यांचे सुपुत्र विराज देशमुख ही येथे भेटीसाठी आल्याचं पाहायला मिळालं. वैष्णवीची गळफास घेऊन आत्महत्या सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे वय वर्षे 23 हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. तर फरार असलेला सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांनाही 3 दिवसापूर्वी अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता. या प्रकरणानंतर त्यांना बडतर्फ करण्यात आला आहे. तर वैष्णवीच्या आत्महत्येनंतर अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे. वैष्णवीप्रमाणेच तिच्या मोठ्या जावेचा देखील हगवणे परिवार छळ करत असल्याची, मारहाण करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.